Hallelujah. Praise the Lord. प्रभु स्तुति असो. Thank you Jesus. Glory, 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 glory. Hallelujah. Oh, praise the Lord. Hallelujah, hallelujah, hallelujah. Glory, 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 glory. Thank you Jesus. धन्यवाद यीशु. Hallelujah, hallelujah. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. Hallelujah, hallelujah. Praise the Lord. देवस्तुती असो. त्याच्या नावाला मी मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देतो प्रियानो. आज प्रभू येशूच्या नावामध्ये मी प्रत्येकाचं स्वागत करतो. अनिकेत तुझं देखील स्वागत करतो. अजित दादा तुमचे देखील मी प्रभू येशूच्या नावावर स्वागत करतो. प्रेज लॉर्ड. डेव्हिड आणि अश्विनी आहेत. प्रेज लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी मान, महिमा, गौरव देतो की खरोखर सुंदररित्या प्रभू या दिवसांमध्ये आपल्याला सुंदर असं वचन प्रभू देत आहे. त्याच्या नावाला मी कोटी कोटी प्रणाम देतो. खरोखर प्रियानो प्रभू महान आहे प्रियानो, आणि त्याची कृपा आमच्यावर सनातन आहे. या प्रियानो आपण आजच्या संदेशाला आपण सुरुवात करणार आहोत आणि काहीच अर्धा मिनिट आपण थांबूया. जास्त वेळ आपण थांबणार नाही आहे, तर आपण आजच्या संदेशाकडे आपण जाणार आहोत. थँक्यू जीसस. ग्लोरी. प्रभू येशूच्या नावामध्ये मी प्रत्येकाचं स्वागत करतो. जे जे पाहत आहेत त्यांनी कृपया ही लिंक आपल्या शेअर करा. अनेक लोकांना या वचनाच्याद्वारे अनेक लोक आशीर्वादित होऊ देत यासाठी तुम्ही ती ही जी लिंक आहे, लाईव्ह लिंक आहे, ती वॉच पार्टी म्हणून लावा किंवा इतर ग्रुपवर जे व्हॉट्सअप ग्रुप्स असतील किंवा फेसबुक जे ग्रुप असतील त्याच्यावर शेअर करा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत आहे माझी पूर्णपणे खात्री आहे. खरोखर प्रभू महान आहे. त्यानं सुंदर असं माध्यम आम्हाला परमेश्वरानं दिलेलं आहे. त्या प्रभूच्या नावाला मी मान, महिमा, गौरव देतो प्रियानो. आणि आपण वचनाकडे पुढे जाणार आहोत. प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करतो. सागर धुमाळ ब्रदर आहेत, तसेच सिस्टर प्रीती पाहत आहेत. तुमचं देखील प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करतो आणि आपण लवकरच आजच्या संदेशाला आपण सुरुवात करत आहोत. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ग्लोरी, ग्लोरी, ग्लोरी. थँक्यू जीसस. ओ धन्यवाद येशू. हालेलुया, 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 हालेलुया. बरेच प्रियजन जुटले जात आहेत. कोण कोण आज आनंदी आहे? हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रभू स्तुती असो. थँक्यू जीसस. ग्लोरीफाय नेम. हालेलुया. येस. अमृत धनोडे आपलं देखील प्रभू येशूच्या नावामध्ये या भक्तीमध्ये मी स्वागत करतो ऑनलाईन सेशनमध्ये. थँक्यू जीसस. आपण आजच्या संदेशाला सुरुवात करूया. मी प्रत्येकाला विनंती करतो आपण अर्ध्या मिनिटामध्ये ही लिंक शेअर करा. नंतर जास्तीत जास्त वेळ आपण वचनाकडे देऊया प्रियानो. खरोखर प्रभू महान आहे. आजचं संदेशाचं शीर्षक आहे देवापासून जन्मलेले असल्यास. काय सांगता आजचं शीर्षक? देवापासून जन्मलेले असल्यास सैतान स्पर्श करू शकत नाही किंवा सैतान स्पर्श करत नाही. जे प्रियजन देवापासून ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना सैतान टच पण करू शकत नाही किंवा त्यांना स्पर्श करू शकत नाही. आम्ही वचन वाचणार आहोत. आजच्या मननासाठी जे आपलं वचन आहे योहानाचं पुस्तक, योहानाचे पहिले पत्र, त्याचा 5वा अध्याय आणि 18 वचन मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. योहानाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 18 वचन आपण कमेंट बॉक्समध्ये देखील पाहू शकता. ज्यांना निघलं असेल त्यांनी टाकू शकता. त्या ठिकाणी वचन मी तुमच्यासमोर वाचतो. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 18 वचन. त्या ठिकाणी वचन म्हणतं, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही. पहिली गोष्ट आहे, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही. हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मला तो त्याला सुरक्षित ठेवतो. म्हणजे जो देवापासून जन्मलेला आहे तो म्हणजे ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. ज्यांच्याकडं बायबल सोसायटीचं RV व्हर्जन आहे त्याच्यामध्ये असं वचन आहे, परंतु ओवीमध्ये ते ट्रान्सलेशन वेगळं आहे. त्या ठिकाणी ओवीमध्ये त्या स्पष्ट त्या ठिकाणी म्हणलेला जो शेवटचा भाग आहे त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही म्हणलेला आहे. संपर्क म्हणजे कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट या अर्थाने या ठिकाणी शब्द वापरलेला आहे, परंतु ओवीमध्ये त्याला शब्द वापरलेला आहे तो दुष्ट त्याला शिवत नाही म्हणलेला आहे किंवा टच करू शकत नाही. हालेलुया.
खरोखर प्रियानो प्रभूचं वचन या ठिकाणी आम्हाला मिळत आहे की देवापासून जे जन्मलेले असलो तर सैतान आम्हाला स्पर्श पण करू शकत नाही. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत ओवीमध्ये आरबीमध्ये त्या ठिकाणी म्हटलं जात आहे त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. ओवीमध्ये ते वचन म्हणतं तो दुष्ट त्याला शिवत नाही. आणि हिंदीमध्ये सुंदर ते वचन आहे, सुंदर ते वचन आहे प्रियानो. हिंदीमध्ये देखील आम्ही वचन वाचू शकतो आणि त्या हिंदीचा जो शेवटचा जो भाग आहे मी वेळाअभावी तो शेवटचा भाग मी वाचतो. मी विनंती करतो सिस्टर प्रीती पाहत असतील तर कृपया वचन टाका किंवा कोणाला इतरांना टाकण्यासाठी शक्य होत असेल तर त्यांनी वचन टाका. इतरांना कमेंट बॉक्समध्ये आपण वचन टाका. थँक्यू जीसस, धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. माझा आवाज सर्वांपर्यंत क्लिअर येत आहे? थँक्यू जीसस, धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. थँक्यू जीसस. येस, थँक्यू जीसस, धन्यवाद येशू. या ठिकाणी हिंदीमध्ये जो शेवटचा जो भाग आहे जो त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही किंवा ओवीमध्ये म्हणलेला आहे की तो दुष्ट त्याला शिवत नाही म्हणलेला आहे. त्या ठिकाणी हिंदीमध्ये वचन म्हणतं परमेश्वर का पुत्र उसकी रक्षा करता है और जो दुष्ट शैतान है उसे स्पर्श तक नहीं कर पाता. हालेलुया. हिंदीमध्ये सुंदर त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तिथे वचन म्हणतं, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. परमेश्वर, तो शेवटचा भाग मी वाचत आहे. योहान 5:18, पहिले योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 18 वचनाचा शेवटचा जो भाग आहे तो मी वाचत आहे. परमेश्वर का पुत्र उसकी रक्षा करता है और दुष्ट शैतान उसे स्पर्श तक नहीं कर पाता. हालेलुया. तो येशू स्वतः आमचं काय करतो? संरक्षण करतो. आणि जो दुष्ट सैतान आहे तो आम्हाला हात देखील लावू शकत नाही. ते वचन हिंदीमध्ये म्हणत आहे उसे स्पर्श तक नहीं करने पाता. सैतान आम्हाला टच पण करू शकत नाही. सैतान आम्हाला टच देखील करू शकत नाही प्रियानो. खरोखर प्रभू महान आहे प्रियानो. थँक्यू जीसस, धन्यवाद येशू. हालेलुया. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की या वचनामध्ये काहीतरी गोष्टी आहेत त्या दडलेल्या आहेत. आम्ही पहिली गोष्ट त्यामधली पाहूया की जो देवापासून जन्म घेतला पाहिजे. ते वचन काय सांगतं? जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही. हालेलुया. या ठिकाणी वचन काय सांगतं? जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही हे आपल्याला ठाऊक आहे. आजचं वचन देखील आपल्याला स्पष्ट येत आहे की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही आणि हा आपल्याला ठाऊक आहे. वचन काय म्हणतं? हे आपल्याला ठाऊक आहे. या ठिकाणी वचन काय सांगत आहे? या ठिकाणी पहिली गोष्ट आहे जो देवापासून जन्म घेतलेलं पाहिजे. देवापासून जन्म घेणं म्हणजे काय? आम्ही त्याच्याविषयी पुष्कळ असं बोलू शकतो प्रियानो, परंतु काही लोकांना समजण्यासाठी मी या ठिकाणी वचन वाचतो की देवापासून जन्मलेले म्हणजे कोण. तर आपण या ठिकाणी वचन वाचून दाखवतो तुमच्यासाठी. त्याचा रेफरन्स काही योहानाचे पत्र, पहिले पत्र त्याचा 12वा अध्याय आम्हाला सांगतं. त्या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं योहान 1:12 मध्ये, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे येशूच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, येशूचा स्वीकार केला तितक्यांनी म्हणजे येशूच्या नावावर जितक्यांनी विश्वास ठेवला त्यांना काय केलं? आम्हाला फक्त विश्वास ठेवून, येशूवर विश्वास ठेवून आम्हाला प्रियानो त्याचं मुलं होण्याचा अधिकार आम्हाला मिळालेला आहे. त्याचे वारिसदार होण्याचा अधिकार परमेश्वरानं आम्हाला दिलेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहू शकतो की या वचनामध्ये सांगतं की परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे येशूच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. किती सोपी पद्धत आहे देवाचं वारस बनण्यासाठी. फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि त्याचं वारसदार बनायचं आहे. आणि वारस एखाद्याला आज बऱ्याच कोर्टामध्ये केसेस आहेत. कोण म्हणतं मी वारस आहे. एखाद्या व्यक्तीला वारस कोण नसेल तर बरेच डम्मी वारसदार होतात किंवा अनेक लोक नाही मीच त्यांचा वारसदार आहे बऱ्याच वेळा सांगितलं जातं. वारसा हक्काचे बरेच आज केसेस चालू आहेत. वारस हक्क प्रूव्ह करण्यासाठी बऱ्याच लोकांना खरोखर वारस असताना देखील काही वेळा त्यांना ते प्रूव्ह करता येत नाही. काही वेळा
बऱ्याच केसेस घडत असतात. तर या ठिकाणी आम्हाला स्वर्गीय वारसदार होण्याचा हक्क आम्हाला मिळत आहे. आम्हाला त्याची मुलं, त्याची लेकरं स्वर्गाच्या राज्याचे जो परमेश्वर आहे, ज्या पृथ्वीचा निर्माण करता आहे. दुपारीच एक भाऊ माझ्याशी बोलत होता आणि तो म्हणत होता ज्यावेळी येशू येईल, समजा मग अमेरिकेमध्ये आमचे ब्रदर सहकारी आहेत, ब्रदर पियुष आहेत, ते मला दुपारी म्हणत होते, आम्ही दादा आता अमेरिकेमधून दुपारी एक अमेरिकेतून कॉल आलेला USA मधून, आणि मग तो मला म्हणत होता की आम्ही दादा जर तिकडं रात्र आहे आणि इकडं दिवस आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त येताना कसं देवाची योजना असेल, तो सांगत होता. प्रियानो, तो दैवी देव आहे, त्यानं स्वतःच्या हातानं ही पृथ्वी निर्माण केलेली आहे आणि तो येताना करण्याचा नाद होणार आहे. तो दैवी प्रकाश, सर्व दैवी प्रकाशानं तो प्रकाशित होऊन आमच्यापर्यंत येणारा आहे. आणि मग बऱ्याच वेळा आम्हाला प्रश्न पडतो की त्या इतका मोठा देव ज्यानं स्वतःच्या हातानं सर्व काही निर्मिती केली, तो देव आम्हाला वारसदार बनवत आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला काय मोल द्यायचं आहे तर आमच्या विश्वास, फक्त त्याच्या नावावर विश्वास ठेवून आम्हाला त्यानं मुले बनण्याचा अधिकार दिलेला आहे. खूप मोठं मोल चुकवण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं नाही, तर आम्हाला विश्वास ठेवून आम्हाला त्याची मुले होण्याचा अधिकार मिळत आहे. प्रियानो, आणि वचन जो आम्ही त्याच पहिल्याच अध्यायासाठी मी पहिल्या गोष्टी पाहता म्हणून सांगत आहे, कारण तो देवापासून जो जन्माला असणं किंवा देवापासून जन्म होणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर देवापासून आमचा जन्म नाही झाला तर सैतान आम्हाला स्पर्श करू शकतो. जर आम्ही पुढं पाहूया रोम्याचं पुस्तक 8वा अध्याय आणि 14व वचन. रोम्याचं पुस्तक 8वा अध्याय आणि 14व वचन. या ठिकाणी रोम 8:14 मध्ये देवाचं वचन म्हणतं, जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके सर्व देवाचे पुत्र आहेत. हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियानो महान आहे, खरोखर प्रियानो प्रभू महान आहे. आणि ते वचन सुंदररित्या सांगत आहे, जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके सर्व देवाचे पुत्र आहेत. या ठिकाणी आम्हाला हे वचन सांगतं की देवाचा आत्मा आम्हाला चालवतो. आज आमच्या दैनंदिन जीवनामध्ये बराच वेळा प्रश्न निर्माण होतो की या लोकांच्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आहे का नाही हे आम्ही कसं ओळखायचं. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर आम्ही पारखून पाहिलं, त्या व्यक्तीच्या जीवनात प्रेम असेल, क्षमाशील त्या व्यक्तीचं जीवन असेल, तर नक्कीच ती व्यक्ती पवित्र आत्म्यानं चालवलेल्या जात असेल. कारण येशू ख्रिस्त म्हणाला, झाड त्याच्या फळावरून ओळखून येईल. तसंच एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जोपर्यंत आम्ही जात नाही, एखादी व्यक्ती जोपर्यंत म्हणते की मला पवित्र आत्मा चालवतो, मला पवित्र आत्म्याची दानं आहेत, तोपर्यंत आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तर झाड त्याच्या फळावरून कळेल, त्याच्या कृतीवरून आम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे की नाही, देवाचा पवित्र आत्मा त्याला चालवत आहे की नाही. एखादी व्यक्ती क्षमा करू शकत नाही, एखादी व्यक्ती रागावर विजय मिळवू शकत नाही आणि तिचं स्वतःला फसवत असेल आणि इतरांना देखील फसवत असेल की देवाचा आत्मा मला चालवत आहे, देवाचा मला आत्मा आहे, देवाच्या आत्म्याच्या द्वारे मी सर्व काही करत आहे, तर ती स्वतःची फसवणूक करून घेत असते. कारण जितक्यानं देवाचा आत्मा चालवत होता नाही, केव्हा तरी पवित्र आत्म्याचं दान मिळालं आणि नंतर तुम्ही पाहिजे तसं जगाच्या मौजमजेमध्ये गेला आणि नंतर देवाच्या आत्म्यानुसार चालला नाही, तर प्रियानो, देवाचा आत्मा चालवतो असं होत नाही. आम्हाला रोज पवित्र आत्म्यानं चालवायला पाहिजे. आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या कामामध्ये, आमच्या सर्व जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या आध्यात्मिक, बऱ्याच लोकांचा समज आहे की देवाचा आत्मा फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरता उपयुक्त आहे आणि इतर वेळी बरेच प्रियजन त्या आत्म्याला बाजूला ठेवतात आणि आपल्या बुद्धीप्रमाणे चालतात. आपल्याला जे योग्य वाटतं त्या पद्धतीनं करतात. प्रियानो, मला सांगू द्या, जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो, रोज जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो, तेच देवपुत्र आणि तेच देवकन्या आहेत. जर देवाचा आत्मा आम्हाला चालवत नाही तर आम्ही देवाचे पुत्र आणि देवाची कन्या नाही आहे. प्रिय, आम्हाला या ठिकाणी वचन सांगत आहे, आम्ही पाहत आहोत जे देवापासून जन्म घेतलेले पाहिजेत, किंवा वचन सांगतो जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही. वचन काय सांगतं, तो जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. का पाप करत नाही, तर देवाचा आत्मा त्याला चालवतो. तो जगाला मेलेला असतो आणि देवाचा आत्मा जसा चालवेल तसं तो चालत असतो. प्रियानो, आणि पुढे वचन सांगतं हे आपल्याला ठाऊक आहे, जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे.
चांगलं ठाऊक आहे, या ठिकाणी वचन म्हणतं. आणि जो देवापासून जन्मला तो ख्रिस्त, त्या ठिकाणी ख्रिस्त आहे, येशूविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. तो ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही किंवा तो त्याला स्पर्श करू शकत नाही, तो तुम्हाला टच करू शकत नाही. कारण आम्ही त्याची लेकरं आहोत. त्यानं आम्हाला विश्वासाच्या द्वारे त्याची लेकरं बनण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्या पवित्र आत्मा त्यानं आम्हाला जो सवंगडी तो आम्हाला त्यानं दिलेला आहे. ज्यावेळी आम्ही पाण्याच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा होतो, तो आत्मा आज सदा सर्व काळासाठी आमच्यामध्ये आहे. पवित्र आत्मा ही कोणती अदृश्य शक्ती नाही, ती आज आमच्यामध्ये पवित्र आत्म्याची नावाची एक व्यक्ती आमच्यामध्ये आहे. ती आम्हाला रोज सांगत असते. जसं आमच्या घरातील एखादी प्रिय व्यक्ती सांगत असते, बाळा गाडी फास्ट चालवू नको, कारण त्यांना काळजी असते. त्याच पद्धतीने पवित्र आत्मा आम्हाला जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये नेहमी चालवत असतो, नेहमी मदत करत असतो. तो आमचा मध्यस्थी आहे आणि तो आम्हाला सहाय्य देखील करत असतो. प्रियानो, हा या शेवटच्या काळामध्ये 2 थेसलोनिकच्या 2रा अध्याय जर तुम्ही वाचला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्या ठिकाणी वचन सांगतं, जो अँटी ख्राइस्ट आहे, त्या अँटी ख्राइस्टला आज विरोध करत आहे. तो म्हणजे कोण विरोध करत आहे? तर पवित्र आत्मा आज त्यानं योग्य वेळीच, ठरलेल्या वेळीच त्यानं प्रगट व्हावं. कारण अनिती आता देखील त्याचं कार्य चालवण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु पवित्र आत्मा आज देखील त्याला विरोध करत आहे. पवित्र आत्मा त्याला विरोध करत आहे. आज पवित्र आत्मा आमच्यासाठी मध्यस्थी करतो. 2 थेसलोनिक 2रा अध्यायामध्ये पहा, जो अँटी ख्राइस्ट आहे तो ऑलरेडी प्रगट आहे. मोठा विषय आहे, मी थोडक्यामध्ये सांगू शकणार नाही, मी त्याच्यावर संदेश देखील करत आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये आपण येशूच्या आगमनाविषयी प्रगटीकरणाचा काही संदेश आपण पाहणार आहोत. परंतु प्रियानो, मला सांगू द्या, ह्या काळामध्ये पवित्र आत्मा त्या अँटी ख्राइस्टला योग्य वेळीच प्रगट होण्यासाठी तो विरोध करत आहे. 2 थेसलोनिक 2रा अध्याय तिथं वाचा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल प्रियानो. परंतु या ठिकाणी आम्ही पाहत आहे, जितक्याने देवावर विश्वास ठेवला तितक्यानं त्यानं त्याचे पुत्र होण्याचं काय केलं, त्याचं मुले होण्याचा अधिकार दिला, अधिकार आम्हाला देऊन टाकला. आणि दुसरी गोष्ट पाहिली, जितक्यानं देवाचा आत्मा चालवतो ते सर्व देवाचे पुत्र आहेत. प्रियानो, जो देवाचा आत्मा आम्हाला जर चालवत असेल, जो पवित्र आत्मा आम्हाला चालवत असेल, तर आम्हाला सैतान हात लावू शकत नाही. परंतु जर दुसरे आत्मे जर आम्हाला चालवत असतील, तर नक्की आम्हाला तो सैतान हात लावू शकतो. योहान 10:10 प्रमाणे चोर म्हणजे सैतान येतो तो केवळ चोरी करायला, देवाने दिलेलं चोरण्यासाठी. तुमच्या जीवनामध्ये देवाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा घात करण्यासाठी, तुमच्यासाठी ज्या काही जो सार्वकालिक जीवन दिलेलं आहे त्या गोष्टी तुमच्या जीवनात मिळू नयेत, तुमच्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा नाश कसा करावा. चोर येतो तो केवळ चोरी करायला, घात करायला, नाश करायला. हे सैतानाचे मूळ कार्य आहे. योहान 10:10 मध्ये आम्हाला तिथे वचनामध्ये दिसतं प्रियानो. तर प्रियानो, या ठिकाणी आम्हाला दिसत आहे, ज्यावेळी आम्ही आत्म्याच्या द्वारे चालतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचं जीवन चाललं जातं, त्यावेळी आम्ही पापामध्ये राहत नाही. कारण आम्ही काय करतो, आमचा मालक पवित्र आत्मा बनतो. आमचा मालक पवित्र आत्मा, कारण आमचा येशूनं काय केलेलं आहे, त्याचं मौल्यवान रक्त देऊन त्यानं आम्हाला विकत घेतलेलं आहे. आम्ही स्वतःच्या राहत नाही, आम्हाला येशूनं त्याच्या रक्ताची खंडणी देऊन त्यानं आम्हाला विकत घेतलेलं आहे. आम्ही स्वतःच्या नाही आहेत, आम्हाला कोणीतरी विकत घेतलेलं आहे. येशूनं त्याच्या रक्ताचं मोल देऊन आम्हाला विकत घेतलेलं आहे. प्रियानो, ठिकाण देवाचं वचन सांगतं, तो पाप करीत नाही. आणि त्यावेळी ख्रिस्त काय करतो, त्यांना स्वतः काय करतो, त्यांना संरक्षित ठेवतो किंवा त्यांना संरक्षण देतो. आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे की देवापासून जन्मलेला असल्यास सैतान स्पर्श करू शकत नाही किंवा टच देखील आम्हाला करू शकत नाही. प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, कारण येशू ख्रिस्त जो ख्रिस्त आहे तो स्वतः आमचं संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात पण लावू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही. ह्याचं कारण काय, तर दैवी कुंपण आमच्या भोवती असतं. आम्हाला योबाचं सुंदर असं उदाहरण आहे. योबाच्या पुस्तकावर संदेश देण्यासाठी बरेच लोक घाबरतात, देखील सैतानाच्या गोष्टी वाचण्यासाठी काही लोक घाबरतात. आणि सैतान देखील बऱ्याच वेळा भीती घालतो लोकांच्या मनामध्ये.
कारण सैतानाला वाटत असतं की त्याची सर्व जे सिक्रेट्स आहेत ते लोकांना माहीत होऊ नये, विश्वासणाऱ्या माहीत होऊ नये, म्हणून तो त्याच्या ज्या वचनांमध्ये त्याचं एक्सप्लोजर जास्त होईल, त्या वचनांपासून तो नेहमी प्रयत्न करत असतो की त्यांना बाजूला कसं ठेवता येईल, आणि तो बऱ्याच अडचणी आणण्याचा देखील प्रयत्न करतो. परंतु प्रियानो, मला सांगू द्या, योब 4:10 मध्ये देवाचं वचन सांगतं, योब याचं पुस्तक 4 अध्याय 10 वचन सांगतं की परमेश्वराला तू प्रश्न करतो, तो योब काय तुझं फुकट भय बाळगतोय? तू त्याचं घर, त्याचं सर्वस्व याभोवती तू काय केलेलं आहेस? कुंपण घातलेलं आहेस. आणि ज्यावेळी त्या कुंपणाच्या आत तू प्रवेश करू शकत नाही. देव आमच्या सर्व स्वाभोवती, आमच्या घराभोवती, आमच्या व्यवसायाभोवती, आमच्या सर्व स्वाभोवती, आमचं शेत असेल, आमचं व्यवसाय असेल, आमचं सर्व गाड्या असतील, काही जे काय असेल त्याच्या भोवती परमेश्वर कुंपण घालतो, फेन्सिंग करतो, कंपाऊंड घालतो, आणि सैतानाला त्यामध्ये एंट्री मिळत नाही. कारण देव स्वतः आम्हाला संरक्षण देतो. प्रिय स्तोत्र संहिता 34:7 मध्ये देवाचं वचन मानतं. कारण वचन काही तर सांगत आहे, जो देवापासून जन्मला तो त्याला म्हणजे ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो, आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही, कारण दैवी संरक्षण आमच्या बाजूला असतं. बऱ्याच वेळा आम्हाला भीती वाटते, आता माझं काय होणार? बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टीची भीती वाटते. बरेच लोक भीतीच्या आत्म्यामध्ये त्यांचं जीवन चालवत असतात. पण तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही देवाची मुले आणि त्याची मुली म्हणून जर देवाच्या सानिध्यात त्याच्या आत्म्याच्या जर चालत असाल, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला कोणत्याही सैतानी दुष्टात्म्यांना, सैतानी कार्यांना घाबरण्याची गरज नाही, कारण परमेश्वर स्वतः तुम्हाला संरक्षण देतो. कोरोना येऊ दे आणि कोरोनाचा एखादा पेशंट आमच्या शेजारून जाऊ दे, जेव्हा परमेश्वर आम्हाला संरक्षण देतो तेव्हा आम्हाला काही बाधा होत नाही. प्रिय या ठिकाणी वचन सांगत आहे. नाहीतर बरेच लोक काय करतात, असं काही शिक्षण मिळालं तर काय करतात, म्हणजे चुकून जर तुमच्या शेजारून कोणी गेला तर, नाहीतर मुद्दाम जर तुम्ही जाऊन देवाची परीक्षा पाहायला लागला, एखाद्या कोरोनाच्या पेशंटच्या सहवासात राहायला लागला, देवाची आम्ही परीक्षा देखील पाहू शकत नाही. चुकून जर आम्हाला असं काही घडलं आमच्याबरोबर, तर नक्कीच परमेश्वर आमच्यावर संरक्षण करेल. परंतु जर मुद्दाम आम्ही काही गोष्टी करत असेल, येशू ख्रिस्ताची परीक्षा होती ज्यावेळी येशू ख्रिस्तानं त्या धोंड्याची भाकर देखील तो करू शकला असा होता, परंतु येशूने त्याला वचनाच्या द्वारे उत्तर दिलं. आम्हाला त्याला वचनाच्या द्वारे सैतानाला उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, स्तोत्र 34:7 मध्ये देवाचं वचन सांगतं, परमेश्वराचा दूत. आणि ज्यावेळी आम्ही देवाच्या आत्म्याच्या द्वारे चालवलं जात असतो, ज्यावेळी आम्ही देवाच्या सानिध्यात असतो, आणि ज्यावेळी आम्ही सर्व, तिथं वचन काय सांगतं, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. आणि मग काय होतं, पाप करतच नाही तो, आणि त्याला देवाचा आत्मा चालवतो. आणि त्या काळामध्ये देवाचं वचन काय सांगतो, तो भीतीमध्ये असतो. योब देवाला भिणारा माणूस होता. या ठिकाणी वचन सांगतं स्तोत्र 34:7 मध्ये, परमेश्वराचं दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. हालेलुया. किती सुंदर वचन आहे की परमेश्वराचे जे दूत आहेत ते काय करतात, त्या देवाचं भय धरणाऱ्यांभोवती काय करतात, ते काय करतात, छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. छावणी, त्यांच्या भोवती देवदूत असतात आणि त्याचं संरक्षण करतात. प्रियानो, ज्यावेळी आम्ही देवाच्या आत्म्यानं ज्यावेळी चालवलं जातो, त्या दैवी संरक्षण आमच्या बाजूला असतं. अलिशा आणि त्या ठिकाणी एक युद्धाचा घटना आहे, आणि त्या ठिकाणी त्याचा जो असिस्टंट होता, जो त्याला सहाय्य करणारा जो व्यक्ती होता, गेहजी नाव होतं, तर त्यावेळी त्याला सैन्य दिसलं. पण अलिशाला मात्र त्याच्या बाजूला जे कोणी देवाचे देवदूत होते, त्यानं परमेश्वराला विनंती केली की देवा ह्याचे नेत्र उघड, गेहजीचे नेत्र उघड. आणि त्याला मग येणाऱ्या सैन्यापेक्षा देवाच्या अग्नीची घोडे आणि देवाचं सैन्य प्रोटेक्शनसाठी आलेलं ते त्याला दिसलं. प्रियानो, या ठिकाणी देवाचं संरक्षण आमच्या बाजूला आहे. कमीत कमी 2-2 देवदूत आमच्या बाजूला आहेत. आणि जितकं आम्हाला आमचं कॉलिंग वाढेल, जितकं आम्ही प्रभूच्या गौरवामध्ये अधिक आणि अधिक वाढत जाणार, तितकं अधिक प्रोटेक्शन आम्हाला मिळत जाणार. कारण
कारण आम्ही देवाचं काय करतो, त्याच्या भयामध्ये आम्ही चालतो. तो वचन सांगतं परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो. निगराणीमध्ये असतात. देवदूत काय करतात? छावणी देतात, निगराणीमध्ये असतात प्रोटेक्शनासाठी, आणि त्याचे संरक्षण करतो. प्रियानो, आपण विचार करूया, मी देवाचा मुलगा आहे का? मी देवाची मुलगी आहे का? आम्ही प्रत्येकाने विचार करूया. आज आम्हाला प्रत्येकाला देव संधी देत आहे. जो देवापासून जन्मले असल्यास, की जेव्हा देवापासून ज्यांचा जन्म झालेला असेल किंवा जेव्हा देवाचा पवित्र आत्मा ज्यांना चालवत असेल, त्यांनाच परमेश्वर काय करतो? सैतानापासून संरक्षण देतो, आणि सैतान त्यांना टच देखील करू शकत नाही. आम्ही प्रत्येकानं आपण विचार करूया, काय देवाचा मुलगा आणि देवाची मुलगी मी आहे का? आम्ही प्रत्येकानं आपलं आत्मपरीक्षण करूया. त्या वचनरूपी आरशासमोर आपण उभा राहूया आणि आपण प्रत्येकानं आपलं आत्मपरीक्षण करून पाहूया की खरोखर देवाचा आत्मा मला चालवत आहे, काही अंशी अजून देवा दुष्ट आत्मे मला चालवत आहे. प्रियानो, इथे वचन सांगतं जितक्यानं देवाचा आत्मा चालवतो ते देवपुत्र आणि ते देवकन्या आहे. आणि मग जर देवाचा पवित्र आत्मा आम्हाला चालवत नाही तर दुसरा कोणता तरी एक पर्याय आहे, आणि तो सर्वांसाठी ओपन आहे. सैतान सर्वांसाठी तो पर्याय ओपन ठेवतो. ज्यांना देवाचा आत्मा चालवत नाही त्यांना दुसरा एकच पर्याय आहे की त्यांना सैतानी दुष्ट आत्मे चालवतात. मधला कोणता ऑप्शन नाही आहे प्रियानो. कारण वचन सांगतं जितक्यानं देवाचा आत्मा चालवतो ते देवपुत्र आहे, ते देवकन्या आहे. आणि आम्ही आपला जो मूळ आजचा संदेश आहे की जे देवापासून जन्मले असल्यास सैतान त्यांना स्पर्श करू शकत नाही. कारण देवाचा आत्मा आम्हाला चालवतो. दैवी प्रोटेक्शन आम्हाला, आमच्या प्रत्येक प्रसंगामध्ये दैवी हस्तक्षेप आमच्या जीवनामध्ये होतो. दैवी संरक्षण आम्हाला मिळतं. आमचा कोणतरी मध्यस्थी कोणी माणूस होत नाही, तर आमचा दैवी जो पवित्र आत्मा या जगामध्ये आज आमच्यासाठी मध्यस्थी आहे, आणि स्वर्गामध्ये देखील आमच्यासाठी एक मध्यस्थी बसलेला आहे. आज आम्हाला 2 मध्यस्थी आहेत. पवित्र आत्मा आमचा मध्यस्थी आहे, आणि जो येशू स्वर्गामध्ये बसलेला आहे तो देखील आज आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. तो आमची बाजू पित्यासमोर मांडत आहे, आणि तो आम्हाला संरक्षण देत आहे. सैतान तुम्हाला हात देखील लावू शकत नाही. फक्त गरज आहे की देवाचं जे पुत्र आणि देवाची जी कन्या म्हणण्याचा जो अधिकार आहे तो आम्ही गमवू नये. देवाच्या आत्म्यानं आम्ही रोज आणि रोज चालायला पाहिजे. देवाचा आत्मा मला सांगेल की क्षमा कर, मला क्षमा करायला पाहिजे. देवाचा आत्मा सांगणार राग करू नको, आम्हाला राग नाही करायचा आहे. सर्व गोष्टींवर आम्हाला विजय मिळवायचा आहे. जी लोक आम्हाला प्रिय वाटतात त्यांच्यावरच आम्ही प्रेम करणार. मला वाटत नाही ही व्यक्ती माझ्याशी नेहमी अशी वागते, आणि मग ह्या व्यक्तीशी मी कसं वागायचं? देवाचा आत्मा नाही सांगणार तुम्हाला जे चांगले वागतात त्यांच्यावर चांगलं वागा, जे वाईट वागतात त्यांच्यावर वाईट वागा, असा आत्मा नाही सांगणार. क्षमा करू नका असं देवाचा आत्मा नाही सांगणार. सैतानी आत्मे सांगणार की क्षमा करू नकोस, तुझी काही चूक नाही आहे. पण ज्यावेळी आम्ही त्यांना क्षमा करतो, म्हणजे सांगतं 7च्या 70 वेळा क्षमा करा. प्रियानो, देवाचा आत्मा जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतो, देवाचा आत्मा आम्हाला चालवायला लागतो, तेव्हा खूप त्याचा आनंदच वेगळा आहे. आमच्या जीवनामध्ये शांती यायला लागते. एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आमच्या जीवनामध्ये यायला लागतो. आजचं वचन तुमच्यापर्यंत स्पष्ट आलेलं आहे की देवापासून जे जन्मले असल्यास सैतान त्यांना स्पर्श करू शकत नाही. प्रियानो, काही अंशी जर देवाच्या आत्म्यापासून जर तुम्ही बाजूला होऊन इतर गोष्टी ज्या सैतानी आत्म्याच्या द्वारे त्याचा हस्तक्षेप तुमच्या जीवनात असेल, तर देव बाबा आज तुम्हाला संधी देत आहे. देवासमोर पश्चाताप करा. स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतः करा की काय मी पवित्र आत्म्याने चालवलेली व्यक्ती आहे का देवाचा आत्मा मला चालवत आहे का दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टी मला चालवत आहे. तुमच्या कृत्यावरून, तुमच्या जीवनातील असलेल्या सर्व गोष्टीवरून तुम्हीच आत्मपरीक्षण करा की काय देवाचा आत्मा मला चालवत आहे. जर देवाचा आत्मा मला चालवत नाही तर देवाचं पुत्र आणि देवाची कन्या नाही. प्रियनो, माझा विश्वास आहे की बरेच प्रियजनांना देवाचा आत्मा चालवत आहे. खरोखर आजचं सुंदर असं वचन आपणासाठी आहे. कारण देवापासून जन्मले असल्यास सैतान त्यांना स्पर्श करू शकत नाही. आज सैतान तुम्हाला हात देखील लावू शकत नाही. देवाच्या आत्म्यानं रोज आणि रोज चाला. सैतान तुम्हाला टच देखील करू शकत नाही.
तुमच्या कोणत्या गोष्टीला तो टच करू शकत नाही, तुमच्या घराला तो स्पर्श करू शकत नाही, तुमच्या लेकरांना तो स्पर्श करू शकत नाही, तुमचा व्यवसाय, नोकरी, तुमच्या गाड्या, तुमचं मालमत्ता, तुमची सर्व शेती, सर्व प्रकारच्या गोष्टींना तो हात देखील लावू शकत नाही, कारण दैवी संरक्षण तुम्हाला आहे. देवाचं वचन आज तुमच्यापर्यंत नीट येत आहे, क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे. काही अंशी आमची गोष्टी आमच्या जीवनात असतील तर पश्चाताप करा. तो देव आज देखील तुम्हाला संरक्षण देण्यासाठी तयार आहे. देवाचं वचन स्पष्टपणे तुमच्यापर्यंत आलेलं आहे की देवाच्या आत्म्याप्रमाणे चाला, देव नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल. ते परमेश्वर, मी प्रार्थना करत आहे राजा, विशेष प्रार्थना करत आहे राजा, आजचं वचन आम्हासाठी देवा तू देव केलंच, धन्यवाद देतो. परमेश्वरा देवा, तुझं संरक्षण आम्हाला मिळतं, परंतु आम्हाला फक्त पवित्र आत्म्याप्रमाणे चालण्याची गरज आहे. तुझी मुलं, तुझी लेकरं म्हणून तुझं दैवी संरक्षण, तुझं स्वर्गीय संरक्षण, तुझ्या पवित्र देवदूतांचं संरक्षण परमेश्वरा या सर्व प्रियजनांना देऊ कर. परमेश्वरा आज तुझ्या स्वर्गीय प्रोटेक्शनची आम्हा प्रत्येकाला गरज आहे. आमचं सर्वस्व तुझ्या रक्तानं परमेश्वर आम्ही कव्हर करतो. जे हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचे प्रश्न राजा आत्म्याच्या द्वारे चालून देवा सॉल्व्ह होऊ शकतात परमेश्वरा. कारण जेव्हा आत्म्याच्या द्वारे आम्ही चालतो, जेव्हा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळी तू आम्हाला विश्वासाच्या द्वारे येशू मुले होण्याचा अधिकार दिलेला आहेस. आणि जितक्यांचा देवापासून जन्म झालेला आहे त्यांना सैतान टच देखील करू शकत नाही. परमेश्वर हे अभिवचन आमच्यासाठी आशीर्वादाचं देखील केलंस, धन्यवाद देतो. परमेश्वरा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या हर एक समस्या नासुरी येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. तेव्हा कृपा कर आणि सर्वांच्या द्वारे तुझं गौरव करून घे राजा. हर एक समस्या येशूच्या नावात सुटली जाऊ दे. प्रत्येकावर विशेष कृपा दृष्टी कर राजा. तुझ्या देवदूतांचं कडक पहारा, देवदूतांची छावणी या व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाभोवती, त्यांच्या घराभोवती, सर्वांभोवती तुझ्या देवदूतांचं कडक पहार राहू दे. परमेश्वर योबाभोवती जसं तुझं कुंपण होतं तसंच कुंपण ह्या प्रियजनांच्या बरोबर भोवती, त्यांच्या सर्व सवाभोवती, त्यांच्या घराभोवती राहू दे. परमेश्वरा होऊ दे. परमेश्वरा तुझं दैवी हस्तक्षेप आमच्या जीवनामध्ये होऊ दे. तुझं दैवी संरक्षण आम्हाला दे. नासुरी येशूच्या नावात आमेन, 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 आमेन. गॉड ब्लेस यू. देवबाप नक्कीच हे वचन तुम्हासाठी आशीर्वादाचे करू. आणि आपण उद्या 8 वाजता आपण भेटणार आहोत. देवाचे एक महान सेवक ब्रदर भिकाजी सावंत माझे मित्र आहेत आणि त्यांचा उद्या संदेश आहे. तर उद्या 8 वाजता ठीक आपण 8 वाजता भेटणार आहोत. एक नवीन सेवक, एक नवीन वचन घेऊन ते आपणासमोर येत आहेत. कृपया प्रार्थना करा की सुंदर असं मन्ना त्यांच्याद्वारे तुम्हाला मिळावा. आणि उद्या 8 वाजता आपण भेटणार आहोत. त्याच्याबरोबर आपल्याला संडेची देखील आपली सर्व्हिस आहे. 11 वाजता आपण परवा दिवशी ती संडे सर्व्हिस आपण ऑनलाईन आपण फेसबुकच्या द्वारे चालवणार आहोत. नक्कीच देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. ह्या व्हिडिओची लिंक इतरांना देखील शेअर करा की अनेक लोकांपर्यंत हे वचन जाऊ दे. माझ्यासाठी देखील प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आपल्या काही प्रार्थना विनंत्या असतील तरी आपण कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी नक्कीच आपणासाठी प्रार्थना करेन. गॉड ब्लेस यू. गुड नाईट.